नमस्कार भावांना बहिणींना. चालूय बघा चूल पेटवायला. किती दिवस झालं शेंगा काढून, पण म्या बादरणीनं शिजवल्या नाही त्या, भाजल्या नाही त्या, काहीच केलं नाही. म्हणून चूल पेटलेली, परत विजरीनं अजून पेटवली बघा. आज काय ह्यांना म्हणलं भाकरी कालवून काय करत नाही, सकाळी हाय स्वयंपाक ते खावा. ह्यांनी म्हणलं शेंगा भाज मग, म्हणलं बघा शेंगा भाज पोळतय लगेच. लोखंडी तवा घेतलाय रे. लोखंडी तवे चांगले. अगं या लोखंडी तव्यात कालवून सुद्धा लय भारी होतं. अगं होय होय करू घ्या आपण कालवून. किती पाहिजे तेवढं खा वाटतं. होय, तुम्हाला एकलाच पुरायचं नाही, मी कुठे जाऊ कडे इथलं करून खाऊ का. ए चांगला जाय पेटला बघ. तवा तापू द्या. शेंगा भाजीत आले द्या हो का. भाजत नाही, वाळत आले ते आहे, तरी म्हणलं भाजले कशात चुलीवर टाकायच्या आधीच. बाय मला हाय लागा. वारं नाही, सकाळी लय वारं सुटलं होतं. स्वयंपाक चकट करायचा जोर आलता माझ्या. कोकाड्या बघ. काय करते त्या कोकाट तुम्हाला. शेंगा उचलून न्यायच्या त्या कोकाड्या. काय यावं खरं की आकार दे दुसरं. मित्रांनो या शेंगा खायला भाजलेल्या. आता किती दिवसात ना उपासाला ही शेंगा भाजून खायला लागते. पण वाल्या शेंगा भाजलेल्या चवीला लागते. वाड्या शेंगा भाजून एवढ्या चवी लागत नाही. पण काय का म्हणा ही शेंगा जेवढ्या खावाडते तेवढ्या खावाडते द्या. शेंगा लय चांगली द्या आपल्या ही देशी शेंगा लावल्यामुळं. घुंगरा घुंगरा घुंगरे आहे घुंगरे. तरी पण जरा वाळत आलत्या बघा. ऊन कसलं भयानक पडतंय काय सांगायचं तुम्हाला. तरी कालच्यावर पाऊस नाही. काल नुसतं कडलं आम्ही इथे चमकत होत्या, पण पाऊस आला नव्हता. बघा तवा तापला बघा लगेच. वारा शांत असला का जाळ चव बाजून लागतोय, चव बाजून लागते. आणि थोडं वारा सुटलं ना इकडे जाळ पळतय. सकाळी भाकरी बघितल्या की तुम्ही कशा केल्या त्याने. शेंगा खाली डरपाला चुली टाकत जा. का वाया जातील का. असं बाहेर टाकण्यापेक्षा आपल्या चुली टाकायचं, पेटती तेवढंच जाण वाजतंय. एवढ्या दोन ह्यानं काय वा हे वयाचं जवळच्या शेंगा ही वाळत आली. वाळल्यावर शेंगदाणं कसलं फ्रेश फ्रेश कलर येतोय बघा ह्याला. नुसता असा कलर येतोय की आणि अजून वर्षभरात चांगल्या मुरल्या की लाल भडक कलर येतं. अजून वाळे नाही त्या पण. दुकानातले कसले शेंगा ग, त्यात नुसतं पाणी मारते. वा मोठ्या वेस्टर्न असते ती मोठ्या शेंगा, आणि त्याला पाणी मारून ठेवते ती, वजन वाढतंय. मग शेंगदाणं वला असतात ते. मग काय ते काय ताजा भुईमुग असतो का. पण व्यापारी काय करते ती पाणी मारून ठेवते ती वजन वाढायला. काहीच पडलेलं असतंय पोटावर आहे माणूस. सांगा बरं कसं जायला लागलं आता. थोडीशी लहर सुटली का बाई इकडे जा पळतोय. लहर थोडी तर पाहिजे ना, गदमधून जीव जायचा माझा एखाद्या वेळेस. एवढं काढतं या. शेंग पडली बघ खाली एक चुरी कडेला. हळूच काढा, शेंग वाया घालवू नको. करताना ह्यांनी खाऊन देत नव्हतं. खरं म्हटलं तर भुईमुगाचा डाळा उपसाय पाहिजे आणि तसंच चुलीत घालायला पाहिजे. ती शेंगाली भारी आहे ना. आता उद्या करू आपण असं. अहो मकाची कणसं बसतो तशी टाकायचं. बरं छान छान लागतो. देऊ का तुम्हाला जरा. मी भाजलेले शेंग खातो, मी असले शेंगा खातो. जेवला का नाही शेंगासाठी खाऊ ना ग. म्हणा तुला भाजलेल्या शेंगा आवडते द्या कशा. भाजल्या आवडते द्या का. बऱ्या शेंगाले खाय नाही बघा. आणि बाबा काय नाव तुझं. आरुष अनुष्का.
अनुष्का हनुमंत सहगर. अनुष्का नाव कोण ठेवलंय? बापानच ठेवलंय आवडीनं. अजून आपण मला येत नव्हतं, आता आलं, यायला लागलं. मित्रांनो, दोन्ही पोरांची नावं ह्यांनी आवडीने ठेवलेली. मला विचार नाही तुझं कुठला आवडीचं आहे, काय काय सकत नाही, काय करायचं असं द्या. तुझ्यात पूजा, गावठी पूजानं तुझं केलंय आम्हाला. माझं पूजन माझ्या आई बाप्पाने ठेवलं. पेंडी चारायची त्या मसाल्याला. आज पेंडी चारली नाही, तशी रानात बांधलीत नाही. आज रानात मस्त बांधले. आता घरी नाही आणायची. पाऊस आहे ना. पाऊस येते, पाऊस उघडल्याशिवाय रानात बांधायची नाही ती. काय करायचं या रानात? 17 दिगानं होत्या या माणसाला सुख भेटत नाही. आता सकट तुम्ही न्यायचं नव्हती. अगं हे तर बी जागा स्वच्छ होतं सारखं सारखं दलदलन. आल्या बघा बाजू. लोखंडी तव्यात कशा काय बसतात लगेच? अहो जाळ आजचा चांगला लागलाय. वार असलं का नाही, जाळ इकडे तिकडे जातो, ती भाजत नाही. त्या आता जाळ कसा स्थिर आहे बघा. जाळ थोडाच आहे पण चौकून असल्यामुळं चांगल्या भाजते त्या. असं असतं. आता ही आता शेण भाजलेली हो का. आता ही फोडून दाऊत तुम्हाला. अगं शेंगदाणा भाजलं. अनुभव सांगतात म्हणा. बघू अगं इकडे बॅलर कडे आतली शेंगदाणा गरम आहे. मग आता गरम होणारच की. बघा भाजल्या कसल्या खतरनाक शेंगा. लय दिवसात नव मित्रांनो. अगं नवरत्नाला टमणं लय खायची मी टमणं. बघा, नवरात्र सणाला बघा अशी शेंगा खायला भारी. माझ्या नवरात्र नसतंय. नवऱ्याला वाटतंय लय फरायचं उडतं म्हणून नवरा मला म्हणून आम्हाला आणखी 2 शेंगा खाऊ दे. आता तोंडाला चव लागली आहे ना. दे म्हणते दे मग. मला एक शेंगा एक शिजवलेल्यापेक्षा भाजलेल्या शेंगा चांगल्या लागतात. शिजवल्यात तुम्ही मीठ टाकता त्यामध्ये चांगली लागत नाही ते खायला. तू एक खा, मला एक दे. घेतलं लय पोत इथं फोडाय मला दर म्हणा. मोना आज शेंगा आणि शेबाकरी तीच खाऊन टाका झोपायचा. आज काय नाही कालवण काय ते आज भाकरी फिकले. आता काय करायचं. तुला आवडतं ना शेंगदाणा मग? हेच खायचं आणि पाणी टपरून प्यायचं ग डेऱ्यातलं गा. अरे बापूर येडा काय करतोय रा? सोडलं का रेडा खाते का लांब लावते वाटतं बापया. बापू ग बापू काय अहो बापेवाला डायरेक्ट. मग आता काय करायचं? हा लेकराला कसं बोलताय? काम करताना गोड गोड बापू बापू करताय. बापू काढा. शेंगा भाजले बापू शेंगा भाजलेल्या खायला ये. राहू दे की शेंगा खायला ये लवकर. राहते का तिकडं रेडका. बघा दोस्तानं शेंगा एक नंबर भाजल्या. नाद कोळा बायको असावी तर अशी.